हदगाव येथील एरिकेशन कॉलनीमध्ये वृक्षारोपण सोहळा। नांदेडच्या हदगाव येथील एरिकेशन कॉलनीमध्ये वृक्षारोपण सोहळा पार पडला। जीवनाकूर संस्थेच्या वतीने हा वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला होता। सध्या उन्हाचा पारा वाढत चालला आहे। वृक्ष कमी झाल्यामुळे तापमानात वाढ होत आहे। वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे। ही बाब लक्षात घेऊन हदगाव परिसरात जीवनाकूर संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। संस्थेच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण केले जाते। द हिंद न्यूज साठी शेख शाहबाज, नांदेड, हदगाव। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सायकल स्टँड फ्री किंवा बंद कराची मागणी भीम ब्रिगेड संघटनेने केली आहे। आक्रमक झालेल्या भीम ब्रिगेड संघटनेने यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे। भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक सौंदळ यांना निवेदन देण्यात आले। अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात कष्टकरी, हातमजुरी, गरीब असे रुग्ण आपल्या उपचाराकरता दाखल होऊन आपला उपचार घेतात। ही गरीब जनता असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता येतात। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे, सिटी स्कॅन, ब्लड, रुग्णांच्या लागणाऱ्या सर्व सोयी मोफत देण्यात येते। मात्र रुग्णालयात दाखल होताच मुख्य प्रवेशद्वाराजवळ बाजूला लागलेले सायकल स्टँडमध्ये रुग्णाचे नातेवाईक आपले वाहन पार्किंगमध्ये ठेवण्याकरता आल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांपासून बाहेर सायकल स्टँडच्या नावाने 20 रुपये दुचाकी व 40 रुपये चारचाकी असे रात्रीचे 50 रुपये घेण्यात येत आहे। ज्याप्रमाणे 10 रुपयाची OPD कार्ड गरीब रुग्णांकडून घेणे शक्य नसते, त्या रुग्णांना आपण पाहणी करून OPD कार्ड ही मोफत करण्यात आले। परंतु अद्यापही रुग्णांच्या नातेवाईकाला या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सायकल स्टँडचा काडी मात्र फायदा उपयोग होत नाही। तरी पण या सायकल स्टँडवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जातात। या विषयाला घेऊन भीम ब्रिगेड संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक सौंदळ यांच्यासोबत चर्चा केली आणि चर्चेत राजेश वानखेडे यांनी मुद्दा उपस्थित केला। जर त्या सायकल स्टँडला कोणतेही राजकीय नेत्याचा पाठबळ असेल तर त्यावर आपण विचार करून रुग्णाच्या हितासाठी सायकल स्टँड सुद्धा मोफत करण्यात यावे किंवा कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, जेणेकरून रुग्णांची लूट होणार नाही, याची काळजी घ्या। असे न झाल्यास भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। यावेळी राजेश वानखेडे, भीम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष विक्रम तसरे, अंकुश आठवले, नितीन काळे, अविनाश जाधव, उमेश कांबळे, कबीर सारवान, शरद वाकोडे, मनोज चक्रे, सतीश दुर्योधन, केवल हिवराळे, गौतम सचाई सह अनेक भीम ब्रिगेड संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। द हिंद न्यूज साठी प्रवीण झोलेकर, अमरावती। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक सौंदळे साहेबांना निवेदन देण्यात आले। त्या निवेदनाचे स्वरूप असे आहे की सामान्य रुग्णालयामध्ये सर्व एक्सरे असतील, सोनोग्राफी असेल, त्याच्यानंतर ब्लड असेल, या सर्व गोष्टी फ्रीमध्ये मोफतमध्ये रुग्णांना मिळतात। मात्र सायकल स्टँड या ठिकाणी सायकल स्टँड असून त्या सायकल स्टँडवर प्रत्येक रुग्णाकडून आणि रुग्णांच्या नातेवाईकाकडून 20 रुपये दुचाकीचे आणि 40 रुपये चारचाकीचे घेण्यात येते आणि रात्री जर गाड्या ठेवल्या त्याचे 50 रुपये आकारण्यात येते। ही लूट थांबवण्यासाठी भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज साहेबांना निवेदन देण्यात आले। आम्ही या निवेदनामध्ये अशी मागणी केली, एक तर ते सायकल स्टँड फ्री करण्यात यावे किंवा ते सायकल स्टँड बंद करावे। आणि जर असा प्रश्न उद्भवत असेल की मग गाड्या इकडे तिकडे लागणार, दुचाकी इकडे तिकडे लागणार, रुग्णाचे नातेवाईक इकडे तिकडे गाड्या लावणार, तर ज्याप्रमाणे पूर्ण सामान्य रुग्णालयामध्ये प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी गार्ड दिले आहेत, त्यांना वेतनसुद्धा सामान्य रुग्णालयामधून एजन्सीच्या मार्फत करण्यात येते। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गेटवर एक सुरक्षा रक्षक गार्ड ठेवावा आणि तो त्या पूर्ण सायकल, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर यांना हँडल करेल, अशी सुद्धा आपण त्यात तरतूद करू शकतो। तरी सुद्धा
हे सायकल स्टँड बंद करावे आणि रुग्णांची होणारी लूट, रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी लूट आणि सायकल स्टँडचे जे लोक आहेत ते ज्याप्रमाणे अतिरेक करतात तो अतिरेक थांबेल आणि रुग्णांना त्याचा फायदा होईल अशी विनंती करतो. जय भीम, जय संविधान.